तेव्हापासून नगर परिषदेची निवडणुका झाल्या तेव्हापासून काही ना काही समस्या नगर परिषदेमध्ये उद्भवत आहेत आणि अशी चर्चा आहे की नगराध्यक्ष सागर गगने यांना कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही. तर आपण काय सांगाल? हे बघा, सध्या तर आज भारतीय जनता पार्टीद्वारे आज घागरा मोर्चा आज नगर परिषद प्रणांगणमध्ये या लोकांनी मोर्चा घेतला आणि मी तुम्हाला एक संक्षिप्तमध्ये सांगू इच्छितो का पाणी पुरवठा आज तुमसर शहरात कोष्टी घाट हा सर्वात एक पाणी पुरवठ्याचा सर्वात मोठा एक स्तोत्र होता आणि त्या स्तोत्राच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाणी पुरवठा होत होता. परंतु गावाची वस्ती हळूहळू वाढत चाललेली आणि कुठेतरी असं माझ्या लक्षात आहे, जेव्हा मी 2014 मध्ये नगराध्यक्ष होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं का कुठेतरी वाढीव पाणी पुरवठा त्या गावाला तातडीत मिळालं पाहिजे आणि वाढीव पाणी पुरवठा आणि पाणी पुरवठ्याची नीव त्या काळात 2016 मध्ये 2014 मध्ये जेव्हा मी नगराध्यक्ष होतो तेव्हा पाणी पुरवठा योजनेचं कुठेतरी नवीन रूपांतर करण्यासाठी आम्ही नीव रचली आणि अनेक विषयावर हायड्रोलिक मॅपिंग, सॅटेलाइट मॅपिंग आणि अनेक विषयावर आम्ही पाणी पुरवठ्याच्या योजनेवर आम्ही आणि माझे समस्त नगरसेवकांनी सहकार्य करून कार्य केलं आणि एक DPR तयार केलं आणि DPR तयार केल्यानंतर ही योजना आम्ही MGPच्या माध्यमातून शासनाकडे सबमिट केलं. टेक्निकल सँक्शन सुद्धा माझ्या काळात ह्या योजनेच्या त्या काळात आलं. मग त्यानंतर इलेक्शनमध्ये माझा पराभव झाला आणि सन्माननीय प्रदीपजी पडोळे हे नगराध्यक्ष बनले आणि प्रदीप भाऊनी पण त्याच पाठपुरवठा करून ही योजनेला वाढीव पाणी पुरवठा नवीन DPR तयार करून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 47 कोटी रुपयाची ही योजना जो कधी लाभू शकत नव्हती ह्या शहराला लाभली. कारण संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ठाणे महानगरपालिका आणि तुमसर नगरपालिकेला ही योजना लाभली होती आणि एवढी सुंदर 47 कोटीची योजना आपल्या तुमसर शहराला लाभली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात इथे कामं झाले, मोठे मोठे ढोले बनले, पूर्ण शहरात एक पाणी पुरवठ्याचा जाळ बिछवण्यात आला आणि चांगली व्यवस्था त्या काळात प्रदीपभाऊच्या माध्यमातून गावाला लाभली आणि काही दिवसानंतर त्याचा उद्घाटन सुद्धा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या माध्यमातून लोकार्पण त्या योजनेच्या लोकांपर्यंत हा पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे, पाणी प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे, ती चांगली मानसिकता घेऊन त्या काळात प्रदीप भाऊनी सुद्धा काम केलं. त्यानंतर पुन्हा निवडणुका लागले आणि आज जवळपास नवीन बॉडीचा पूर्ण एक माहोल, एक कॉल लोकांनी एक वेगळ्या पद्धतीचा कॉल दिला आणि एक नवीन नगराध्यक्षाला निवडून आणला. जवळपास 4 ते 5 महिने झालेले आहेत आणि ही योजनेवर त्यांनी कार्य करायला पाहिजे होतं. कुठेतरी दुर्लक्ष आहे योजनेवर सातत्याने मला ह्या नवीन अध्यक्षाच्या माध्यमातून दिसून येत आहे आणि आज त्याचा दुर्भाव असं दिसत आहे का संपूर्ण गावात एक पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक प्रभागात पाणी पुरवठा होत नाहीये आणि फार मोठ्या प्रमाणात नगरसेवकांना 25 पैकी 23 नगरसेवकांमध्ये पाणी पुरवठ्याच्या विषयाला घेऊन रोष आहे आणि आज भारतीय जनता पार्टी व त्या संलग्न आम्ही सुद्धा राष्ट्रवादीचे लोक त्यांना एक समर्थन देऊन ही योजना कुठेतरी चांगल्या पद्धतीने ही योजनाचे नियोजन करा. आज जो नवीन बॉडी आलेली आहे, नवीन नगरसेवक आलेले आहे, त्यांची सुद्धा मानसिकता ही आहे की योजनेचं पाणी गावांच्या तळागडीपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि अध्यक्षांनी कुठेतरी याच गंभीरपूर्वक समर्थन केलं पाहिजे. पण आज तुम्ही बघा, आज एवढे सर्व 23 नगरसेवक इथे जमा झालेले आहेत आणि अध्यक्ष नदारद आहे, मुख्याधिकारी नदारद आहे, अधिकारी नदारद याने साधासा एक ऍप्लिकेशन घेण्याकरिता हे नगरसेवक जमा झाले आहेत आणि अध्यक्ष नदारद आहे. तर कुठेतरी खूप मोठे गॅप मला आज तुमसर नगरपालिकामध्ये दिसत आहे. आता ह्या पद्धतीची जर कार्यप्रणाली राहील तर निश्चितच आपण विचार करा, जी 47 कोटीची जो योजना आहे, जो माझ्या माध्यमातून प्रदीपभाऊ पडोळे यांच्या माध्यमातून आता ही तिसरी पिढी आहे नगरपालिकामध्ये यांना लाभलेली आहे. परंतु जी योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही गावात आणली त्याची एक वाटचाल सुद्धा हे लावू शकत नाही. ते कुठं फार मोठं एक दुर्भाग्य मला दिसून येतं. पॉलिटिकल स्टाईल पण म्हणजे 2 लक्ष करण्याच्या आपण ते बोलला की पॉलिटिकल स्टाईल पण नाही
नाही, पॉलिटिकल स्टंट का बघा, राजकारण राजकारणाच्या जागी होते, परंतु गावातल्या नागरिकांना एक व्यवस्थित कोणत्या नगरसेवकाची इच्छा नसेल का त्याच्या प्रभागात त्याची जनता पाण्याशी वंचित राहील, हे कोणालाच नाही वाटत, कोणत्याही व्यक्तीलाही वाटत नाही का बरं नगराध्यक्ष हा एवढ्या मोठ्या योजनाकडे दुर्लक्ष करत आहे आणि जी परिस्थिती एवढ्या कमी वेळात उद्भवली, अशी परिस्थिती उद्भवला नाही पाहिजे होती, कारण एवढी मोठी योजना संपूर्ण मला असं वाटतं का महाराष्ट्रात फक्त 2-3च नगरपालिका ज्यांना एवढी मोठी 47 कोटीची योजना लाभली. याची पूर्वसूचना आज आंदोलन आहे आणि नगरसेवक आणि काही वार्डातील लोक येणार होते, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना सांगितलं होतं. याची पूर्वसूचना सुद्धा नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी आणि उपमुख्याधिकारी यापैकी कोणते हजर आहे याबद्दल काय सांगा. आता हेच एक शोकांतिक आहे, जेव्हा संपूर्ण नगरसेवक नगरपालिकामध्ये आहेत, काही राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, भारतीय जनता पार्टी पक्षाचे. आता नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्या आतापर्यंत लोकांपर्यंत एक भ्रम निर्माण झालेला आहे का अध्यक्ष कोणत्या पक्षाचा आहे. कुठेतरी एक दुपट्टावाला पक्ष आहे, मला असं माहित आहे त्या पक्षाचा अध्यक्ष असा भ्रम एक गावात तयार आहे, पण तो कोणत्या पक्षाचा आतापर्यंत त्यांनी खंबीरपणे कुठे सांगितलं नाहीये. परंतु माननीय सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल यांनी त्यांना राष्ट्रवादी पक्षाचे दुपट्टा धारण करवलं आणि राष्ट्रवादीच्या लोकांमध्ये सुद्धा आजही भ्रम आहे का कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष आहे. बघा, आज सर्वांच्या मनात एक मानसिकता अशी आहे का गावात चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि त्या मानसिकतेने आज जरी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कॉल करून बोलवलं नाही, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बॅनर तर्फे आज आंदोलन कुठेतरी राबवण्यात आलं, तरी देखील राष्ट्रवादी पक्षाचे लोक आपल्या गावाचा हा कार्य आहे, आपल्या गावाची जनताला कुठे पाणी पुरवठा भेटला पाहिजे त्याकरिता न बोलवता सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या ह्या आंदोलनाला पूर्णतः समर्थन केलं. तर मला असं वाटतंय जेव्हा जनतेचा काही विषय राहिला, लोकांचा काही विषय राहिला, पाणी पुरवठा हा सर्वात तळागाळीचा विषय आहे. पाणी देणं हा सर्वस्व अधिकार आहे, शासनाचा अधिकार आहे आणि अशा प्रमुख मुद्दा जेव्हा एवढे नगरसेवक घेऊन नगरपालिकामध्ये येतात आणि हे नदारत राहतात, याचा अर्थ आपण समजला पाहिजे का आज इथे अध्यक्षही हाजीर नाहीये, आज इथे मुख्याधिकारी नाहीये, इथे आज कुठे बळेबाबू नाहीये, उपमुख्याधिकारी नाही, तर ही फार मोठी शोकांतिक आहे. आणि अशा पद्धतीची कार्यप्रणाली जर नगरपालिकामध्ये चालत राहिली तर निश्चितपणे हा रोष फार मोठ्या प्रमाणात आपल्याला काही दिवसात बघायला भेटणार.